आळंदीच्या वारीत नवीन लग्न झालेला भेटला. वा 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 वा, काय कडक इस्त्रीचे कपडे नामदेव महाराज, काय त्याच्या चेहऱ्यावर स्माईल. हा 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 हा, गडी असा निसता असा हवेतच मला भेटला. म्हणला महाराज रामकृष्ण हरी. एवढ्या जोरात रामकृष्ण हरी घातला की 10-15 महाराज लोकांनी त्याला वळून बघितलं. मी म्हणलो रामकृष्ण हरी. म्हणलो आज लई टाईट कपडे. म्हणला महाराज कल्याण झालं. म्हणला जीवनाचं पारनं फिटलं, दुःख सगळं गेलं नामदेव महाराज. म्हणला महाराज माझ्यासारखा सुखी मीच. म्हणलो असा काय पराक्रम केला? तो म्हणला महाराज लग्न झालं, लग्न. अहो काय आनंद आहे तो. दुसऱ्या वारीला मला भेटला, आषाढीला मला भेटला. मोठीची मोठी वळकटी नामदेव महाराज त्याच्या पाठीमाग, मस्त झेंडा. पण यावेळेस मी त्याला पाहिलं तर तो पार बिबट्या झाला होता. त्याने जे हरी नाही घातला, मीच घातला. मीच जे हरी घातला. म्हणलं महाराज जे हरी. तो म्हणला जे हरी. या महाराष्ट्राला, वारकरी संप्रदायाला, प्रत्येक धार्मिक कार्याला तरुणांची गरज आहे. तरुणांनी पुढे आलं पाहिजे. मिलिटरीवर कोण लागतो आपल्याला? तरुण. लग्नासाठी कोण पाहिजे? तरुण. आणि मग कीर्तनातच का आणावे लागतात धरून? एका माणसाला कधी 1 रुपयाही बघायला मिळाला नाही पंढरी भाऊ, आणि त्याला 20,000ची लॉटरी लागली. अत्यंत दरिद्री, अत्यंत दुःखी जीवन असणारा मनुष्य, मला सांगा माता माऊले हो, 20,000ची लॉटरी लागली, त्याला आनंद व्हायला पाहिजे का नाही? स्वाभाविक आहे. 20,000ची लॉटरी लागली. त्याचा जवळ त्याचा मित्र आला आणि त्या मित्राने सांगितलं, अरे गड्या तुला कधी 10 रुपये मिळाले नाही, कधी तुला 50 रुपये कधी बघायला मिळाले नाही, 500 रुपयाची नोट तर कधी आयुष्यात बघितली नाही, दुसऱ्याचा चहा पित तू आतापर्यंत इथपर्यंत आला, तुला 20,000ची लॉटरी लागली, मग तू आनंदी का नाही? त्यांनी उत्तर असं दिलं, 20,000ची मला लॉटरी लागली, मी दुःखी काय आहे? त्याच्या मागचं कारण असं आहे, मला 20,000ची लागली पण माझ्या सख्या भावाला 40,000ची लागली म्हणून मला दुःख आहे. माणूस हा स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाही नामदेव महाराज, दुसऱ्याच्या सुखामुळे दुःखी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबराय बोलतायत, धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन. आजचा दिवस धन्य आहे. कारण का? मला संताचं दर्शन झालं. संताच्या दर्शनामुळे माझं जीवन धन्य झालं. आपल्या जीवनालाही धन्यता कधी प्राप्त होईल? तर संताच्या दर्शनामुळे. आपल्याला जर संताचं दर्शन झालं तर आपलं जीवन धन्य. पण तुकोबरायांनी पहिला शब्द उच्चारला अभंगामध्ये, काय? धन्य. काय शब्द वापरलाय? धन्य. माणूस धन्यता का, धन्यतेला कधी प्राप्त होतो? आपला विचार जर केला, आपण धन्यता कशात मानतो? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. संतान वाढावं, संपत्ती मिळावी, पैसा मिळावी, याच्यात आपल्याला काय वाटतं? याच्यात आपल्याला धन्यता वाटते. पण संताच्या दृष्टीने याच्यात धन्यता नाही. तुकोबरायाच्या दृष्टीने संताचं दर्शन होणं याच्यात धन्यता आहे. तसं जर शास्त्रीय दृष्टीने विचार केला, संतांनी सर्वात प्रथम धन्यता दिली, हे शरीर मिळालं. धन्य हा शब्द अनेक अर्थाने आलाय. जर तर संत वाङ्मयाचा अभ्यास केला, धन्याजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, धन्य तुझ कृपा सिंधू मनतील. धन्य हा शब्द अनेक अर्थाने संत वाङ्मयामध्ये आलाय. पण तुकोबरायांनी इथं धन्य हा शब्द जो उच्चारलाय तो संत दर्शनामुळे माझ्या जीवनाला धन्यता प्राप्त झाली या वाक्याने उच्चार. आता संत दर्शन आपल्या जीवनामध्ये एवढं सोपं नाही. तसं जर पाहायला गेलं तर सगळं मिळेल, पण संत भेटणार, सर्व मिळेल पण संत भेटणार नाहीत. बहु अवघड आहे. परी जग जेटी करुणा केली, संत भेट अत्यंत अवघड आहे. हिंडून फिरून तीर्थयात्रा करून संत मिळणार नाहीत, कळणार नाहीत. संत भेटीसाठी अनेक जन्माचं पुण्य लागतं. संत कळण्यासाठी सर्वात प्रथम हा मानव देह मिळावा लागतो.
संत कळण्यासाठी हा मानव देह मिळावा लागतो. या मानव देहामध्ये अनेक जन्माचं पुण्य साठवल्याच्या नंतर संतांची भेट होते. संत कळायचं असेल तर पहिल्यांदा काय मिळावं लागेल? हा देह मिळावा लागेल. आणि हा देह मिळाल्याच्या नंतर संत कळावे लागते. 4 गट पडतात. काहींना हा देह मिळाला, ऐकताय ना सगळे? काहींना हा देह मिळाला, काहींना हा देह मिळाला नाही. काहींना हा देह मिळाला आणि या देहामध्ये संत सुद्धा कळाले. काहींना हा देह मिळालाही नाही आणि संत कळाले नाही. त्याच्यातला पहिला वर्ग, देह मिळाला. कोणाला? तुम्हा जड जीवांना. आपल्याला देह मिळाला, पण देह कशासाठी मिळाला हे कळालंच नाही. देवे दिला देह कशासाठी? भोजना का भजना? हा, दिलाय भजनासाठी, पण आपण वापरलाय भोजनासाठी. बरं, लोक किती खात्या, त्याला लिमिटही नाही ना. बरं, जन्मभर खात्याच. बरं, हे पोट असं चतुर आहे महिला मंडळ, हे पोट असं चतुर आहे, किती खाल्लं म्हणजे पोटाची भूक भागेल मला सांगा? कुणी 70 वर्ष खातंय, कुणी 75 वर्ष खातंय. बरं, माणूस जगतो खाण्यासाठीच ना? नाही नाही, हसू नका. माणूस जगतो कशासाठी? कोण म्हणलं पैसा कमवायला? कशासाठी जगतो? खाण्यासाठीच जगतो. प्रत्येक जण इथं कमरा बांधणारा असू, जबाबदार असू, सिस्टीमवाला असू, वाजवणारा बुवा असू, नाही तर गाणारा बुवा असू, प्रत्येक जणाची धाव ही. पण हे पोट टीच भरच आहे, टीच भर पोटासाठी. पहा केवढ्या प्रत्येक जण पळतोय. पण मला असं वाटत नाही गड्या हो, कोणाचं पोट भरलं असेल, कोणाचंच भरलं नाही. तुमचं आमचं जाऊ द्या. एका राजाचं वर्णन केलं तुकोबरायाने. कोटे घरे जेते काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घरं होती म्हणले एका राजाची. काय त्याचं नाव? रावण. म्हणले रावणाची घरं होती 7 कोटी, शुद्ध कांचनाची 80,000 बायका होत्या. गोंधळनगर किती? 80,000. खरंच गाड्याची कमाल होती. आपल्याला एकीनं सोळो की पळो केलंय, त्याला 80,000 बायका होत्या. हनुमंत दादा किती? जाधव साहेब किती किती होते मालक? 80,000 बायका होत्या. आपल्याला एकानीच वाटोळं केलं, एकानीच. एक नवीन लग्न झालेला आळंदीच्या वारीत मला भेटला. ऐकताय ना सगळे? का घरी गेले? आळंदीच्या वारीत नवीन लग्न झालेला भेटला. वा 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 वा, काय कडक इस्त्रीचे कपडे नामदेव महाराज, काय त्याच्या चेहऱ्यावर स्माईल. हा 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 हा, गडी असा निसता असा हवेतच मला भेटला. म्हणला महाराज रामकृष्ण हरी. एवढ्या जोरात रामकृष्ण हरी घातला की 10-15 महाराज लोकांनी त्याला वळून बघितलं. मी म्हणलो रामकृष्ण हरी. म्हणलो आज लई टाईट कपडे. म्हणला महाराज कल्याण झालं. म्हणला जीवनाचं पारनं फिटलं, दुःख सगळं गेलं नामदेव महाराज. म्हणला महाराज माझ्यासारखा सुखी मीच. अरे म्हणलो असा काय पराक्रम केला? तो म्हणला महाराज लग्न झालं. लग्न काय झालं म्हणला? म्हणलं का कोणाचं तालुक्यात झालं नाही का, गावात कोणाचं झालं नाही का, कोणाचं होणार नाही? म्हणला महाराज अहो काय आनंद आहे तो. म्हणलो काय आनंद आहे सांग. म्हणला महाराज मी बसलेलो असतो खुर्चीवर आणि खुर्चीवर बसून सांगतो ए चहा येऊ दे चहा. महाराज नुसता चहा येत नाही, चहा बरोबर बेड, चहा बरोबर तोस, चहा बरोबर अजून तुम्हाला सांगतो काजू बदाम किशमिश. म्हणलो काय सांगतो? हो म्हणलं महाराज. बरं जेव्हा चहा मागन तेव्हा ट्रे भरून बदाम येतात. काय गडी भाग्यवान आहेस तू, काय भाग्यवान आहेस तू. म्हणला महाराज असं वाटतंय तुकोबरायने खरंच अभंग माझ्यासाठी लिहिलेत, सुखे करावा संसार. वा 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 काय आनंद आहे म्हणले माझ्या जीवनात. म्हणले बर बर. म्हणलो बाबा असाच आनंद तुझ्या जीवनात टिकून राहो.
दुसऱ्या वारीला मला भेटला. कार्तिकी झाली आणि आषाढी आली. आषाढीला मला भेटला. मोठीची मोठी वळकटी नामदेव महाराज त्याच्या पाठीमाग, मस्त झेंडा. पण यावेळेस मी त्याला पाहिलं तर तो पार बिबट्या झाला होता. काय झाला होता? बिबट्या झाला होता. त्याने जे हरी नाही घातला, मीच घातला. मीच जे हरी घातला. म्हणलं महाराज जे हरी. तो म्हणला जे हरी. एवढा खोल आवाज. अरे तू पहिल्या वारीला भेटला, कार्तिकीत भेटला, तेव्हा एवढा जे हरी जोरात घातला की आजूबाजूच्या 20 महाराजांनी जे हरी घातला. आता झालं काय? तो म्हणला महाराज काही करायचं, लग्न करायचं नाही. काय म्हणला? काहीही करायचं पण लग्न करायचं नाही. म्हणलं गड्या तू केल्या, तू करून बसल्या. म्हणला महाराज लग्नाचा असा मार आहे, लग्नाचा असा मार आहे, लग्नाचा असा मार आहे, लागत तर लई, आरडता येत नाही. दुखत तर लई, सांगता येत नाही. बरं कुणी पाहुणा रावळा येऊ द्या, त्याने विचारू द्या पाहुणं काय चाललंय. चांगलं चाललंय. पाहुणं कसं आहे? लई बरं आहे. पण खरं काय ते माझ्या मनाला माहिती. महाराज लग्न करू नका, बाकी काही करा. अरे म्हणलो गाड्या झालं काय? कार्तिकीत तू भेटला, कॉलर तुझी टाईट, काजू बदामा सहित तुला चहा होता गड्या, बेड टोस्ट बासुंदीचा चहा होता तुला. झालं काय? त्यांनी सांगितलं महाराज ते दिवस फक्त 1 महिना चालले. काय म्हणला? 1 महिना. महाराज लग्न झालं. लग्नाच्या पहिल्या महिन्यात बायको मला दिसत होती चंद्रमुखी. लग्नाच्या पहिल्या महिन्यात बायको मला कशी दिसली? चंद्रमुखी. मी मागितलं त्याच्या आधी चहा, त्याच्यात बदाम काजू किशमिश ब्रेड बटर अनेक प्रकारचे बिस्किटचे पुडे. कधी? पहिल्या महिन्यात. महाराज पहिला महिना संपला, दुसरा महिना सुरू झाला. लग्नाचा माझा दुसरा महिना. दुसऱ्या महिन्यात बायको झाली मला सूर्यमुखी. पहिली कशी होती? चंद्रमुखी. आता बायको झाली सूर्यमुखी. म्हणलं बदल काय झाला? मी चहा म्हणलो की 1 तासाने चहा यायला लागला. मी पाणी मागितलं, पाणी जर मागितलं 9ला तर पाण्याचा ग्लास यायला लागला 12 वाजता. मग मी जेवू किती वाजता, कामावर जाऊ किती वाजता, सगळा अवमेळ झाला. बर म्हणलो गाड्या. मग पुढं पुढं झालं असं महाराज. तिसरा माझ्या संसाराला 3रा महिना लागला, लग्नाला माझ्या 3रा महिना लागला. आणि 3रा महिना लागल्याच्या नंतर बायको झाली ज्वालामुखी. पहिल्या महिन्यात चंद्रमुखी, दुसऱ्या महिन्यात सूर्यमुखी आणि 3ऱ्या महिन्यात बायको झाली ज्वालामुखी. यार म्हणलं झालं काय? मी चहा मागितला, ती तिकडूनच भांड फेकून मारती आणि मला म्हणती तुम्ही प्यान मला करून. म्हणून मी दिंडीत आलोय आणि आता असं वाटतंय पंढरपूरला जावं पण घरी जाऊ. आता हा दृष्टांत जाग्यावर ठेवा. मी तुमच्या पुढे हा दृष्टांत सांगितला. कशासाठी सांगितला? काही लोकांना वाटतं संसार केला, लग्न झालं म्हणजे धन्यता आपण मिळवली. लोकांना वाटतं संपत्ती मिळवली म्हणजे धन्यता मिळवली. आपल्याला वाटतं धनधान्य झालो, पैसा कमवला म्हणजे आपण धन्यता प्राप्त केली. तुकोबरायने सगळ्यावर टिक मार्क केली आणि तुकोबरायने सांगितलं धन्यता जर तुम्हाला कशात मानायची असेल तर एकच साधन आहे, संतांची भेट होणं आणि तो दिवस आपल्या जीवनात येणं. हेच अभंगाचं पहिलं चरण. धन्य आजी देन, धन्य आजी देन, हा टाळ टाळ. आजी देन, धन्य 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 आजी देन. झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाली
वा 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 संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन हे धन्याची दीन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन महाराज पहिल्या चरणात बोलले धन्य आज दिन. मी तुम्हाला सगळा पसारा मांडला एवढा. आमचे पंढरी भाऊ गायकवाड अत्यंत परमार्थ ज्यांच्या हृदयामध्ये व्याप्त आहे. महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार त्यांच्या घरी गेला नाही असा कीर्तनकार इकडं कुणी अजून आला नाही. पार आमचे इंदोरीकर बाबा मुक्कामाला भाऊंच्या घरी असतात. आमच्या इंदोरीकर ताई 2-2 दिवस त्यांच्या घरी मुक्कामाला असतात. माणूस लय मोठा नाही, माणूस मनाने लय मोठा आहे. आणि इतकी तळमळ, साधं व्यक्तिमत्व, साधं राहणीमान, पण वारकऱ्यांविषयी लय तळमळ, महाराजांविषयी लय तळमळ, अगदी भावासारखं प्रेम. आणि एक बोलू का, उंदळेनगर आपल्या बापासाठी महाराष्ट्रात एक कीर्तनकार आपल्याला मिळाना. ऐकताय ना सगळे तुम्ही? एक कीर्तनकार मिळाना आपल्याला. त्यांनी एका दिवशी आप्पांच्या पुण्यस्मरणाला महाराष्ट्रातले 3 कीर्तनकार एकाच दिवशी बोलावले. एकाच दिवशी महाराष्ट्रभूषण इंदोरीकर महाराज, महाराष्ट्रभूषण माऊली महाराज पटाडे, आणि ज्यांचं सगळ्यावर राज्य आहे, ज्यांचं गायन ऐकण्यासाठी अख्खा वारकरी संप्रदाय आतुरलेला असतो, अक्रूरजी महाराज साखरे, असे बलाढ्य 3 महाराज मंडळी आपल्या वडकी गावात आपल्या बापाच्या पुण्यस्मरणाला घेऊन आले. ते पंढरी भाऊ गायकवाड. एवढा बापावर जीव महाराज. आज त्यांच्या घरी मी सतत जातोय. त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर आपल्या बापाने जी चप्पल वापरली का, ती चप्पलीची पूजा करणारा माणूस आहे. आपल्या बापाने जी मोटरसायकल वापरली, त्या मोटरसायकलचं दर्शन घेऊन बाहेर निघणारा माणूस आहे. आपल्या बापाने जे स्वप्न पाहिले, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरात्र प्रयत्न करणारा माणूस म्हणजे आमचे पंढरी भाऊ. आणि उगाच मी कोणाचं वर्णन करणार नाही. का करतो महाराज माहिती का? महाराज ज्या बापाने आपल्या एवढे उपकार केले, त्या बापासाठी आपण काहीतरी जगलो पाहिजे. बाप काय भाऊ, तुम्ही आलात, एक वाक्य बापासाठी बोल. बाप काय? अरे बाप अशी छाती आहे, कितीही संकट येऊ द्या, पाषाणासारखे दगडासारखे संकट येऊ द्या, आपल्या पोराच्या खांद्यावर हात ठेवून सांगतो, बाळा चिंता करू नको, मी आहे. तो बाप आहे. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत कुशाल. तो बाप आहे. बाप कोण आहे? ऐका, बाप आपल्या मुलासाठी धावून येणारा देव आहे. बाप आपल्या कुटुंबासाठी धावून येणारा देव आहे. आपल्या कुटुंबासाठी जीवाचं रान करणारा, हाडाचं पाणी, रक्ताचे काढ करणारा, रक्ताचं पाणी करणारा बाप आहे. बाप कोण आहे? बैलावानी राबणारा बाप गाईवनी होता. बैलावानी राबणारा बाप गाईवनी होता. हात त्याचा खरबुडा पर आईवनी होता. बैलावानी राबणारा बाप गाईवनी होता. हात त्याचा खरबुडा पर आईवनी होता. मया नव्या बंडीसाठी बाप झिजला घामानं. मया नव्या बंडीसाठी बाप झिजला घामानं. त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान, मला ध्वजाच्या समान. तो बाप आहे. अशा बापाची सेवा भाऊ तुम्ही करताय, तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. आणि माझ्या मेन मुद्द्याकडे येतो. पैशाला धन्यता, संसाराला धन्यता, संपत्तीला धन्यता, धन्यता या सगळ्यावर काट मारून तुकोबरायला धन्यता दिली संत दर्शनाला. आणि माझ्या जीवनात संत दर्शन झालं. संत दर्शनाचा पहिला परिणाम झाला, माझं जीवन धन्य झालं. आपल्या जीवनामध्ये संतांचं दर्शन होणं, श्री गुरूंचं दर्शन होणं, श्री गुरूंचा साक्षात्कार होणं, हे धन्यतेचं कारण आहे. लोक अनेक धन्यता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडतात. कोणाचा संसार सफल झाला, आम्ही धन्य झालो. आमच्या बोरला पाणी लागलं, आम्ही धन्य झालो. आमच्या घरी ट्रॅक्टर आलं, आम्ही धन्य झालो.
आता ट्रॅक्टर आल्यावर धन्यता आहे का? पैसा आल्यावर धन्यता आहे का? नाही नाही नाही, हे फक्त धन्यतेचा भास आहे, हे सुखाचा भास आहे. धन्यता म्हणजे सुख. काय बोलतोय मी? धन्यता म्हणजे सुख. आणि तुम्हाला सांगू का, सुख फक्त संतांच्या ठिकाणी, संतांच्या वैष्णवांच्याच दारात सुखाचं झाड आहे. आपल्या ठिकाणी फक्त दुःखाचं झाड आहे. आपल्याकडे फक्त सुखाचा भास होतो, सुख नाही. उदाहरण देऊ सांगू का? उदाहरण देतो, ऐका. एका माणसाला कधी 1 रुपयाही बघायला मिळाला नाही पंढरी भाऊ, आणि त्याला 20,000ची लॉटरी लागली. अत्यंत दरिद्री, अत्यंत दुःखी जीवन असणारा मनुष्य, त्याच्या जीवनात कधी त्याला रुपया बघायला मिळाला नाही, त्याला 20,000ची लॉटरी लागली. मला सांगा माता माऊले हो, 20,000ची लॉटरी लागली, त्याला आनंद व्हायला पाहिजे का नाही? स्वाभाविक आहे. पैसा मिळाल्याच्या नंतर लोकांना आनंद होतो, पैसा न मिळायला दुःख होतं, हे स्वाभाविक आहे. 20,000ची लॉटरी लागली, 20,000ची लॉटरी लागली. त्याचा जवळ त्याचा मित्र आला आणि त्या मित्राने सांगितलं, अरे गड्या, तुला कधी 10 रुपये मिळाले नाही, कधी तुला 50 रुपये कधी बघायला मिळाले नाही, 500 रुपयाची नोट तर कधी आयुष्यात बघितली नाही, दुसऱ्याचा चहा पित होता आतापर्यंत, दुसऱ्याचा चहा पित तू आतापर्यंत इथपर्यंत आला, तुला कधी 500 रुपये बघायला मिळाले नाही, तुला 20,000ची लॉटरी लागली, मग तू आनंदी का नाही? त्यांनी जे उत्तर दिलं, भेकराई नगर, गोंधळे नगर, हडपसर परिसर, ते उत्तर घरी घेऊन जा. अत्यंत गोड उत्तर आहे. त्यांनी उत्तर असं दिलं, 20,000ची मला लॉटरी लागली, मी दुःखी काय आहे? त्याच्या मागचं कारण असं आहे, मला 20,000ची लागली, पण माझ्या सख्या भावाला 40,000ची लागली, म्हणून मला दुःख आहे. तुम्हाला कळालं बहुतेक. मला किती हजाराची लागली? 20,000ची लागली, पण माझ्या सख्या भावाला किती हजाराची लागली? आता माझा प्रश्न इथंच थांबवा. आता मेन मुद्द्याकडे या. आउटलाईन कट करा. मेन मुद्दा असा आहे, पैशामध्ये जर सुख आहे, तेच दुःखाला कारण का? त्याच्या आधीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. संसार सुरुवात केली तेव्हा सुखाचा होता, 3 महिन्यानंतर तो दुःखाचा झाला. मुळात संसार हा दुःखाचा. पैसा किती कमवला म्हणजे माणूस श्रीमंत होतो, ही भूमिका बदलून टाका. माणूस हा स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाही, नामदेव महाराज, दुसऱ्याच्या सुखामुळे दुःखी. वाक्य कळतंय माझं? रिपीट करू? रिपीट अगेन. ऐका वाक्य. माणूस हा स्वतःमुळे कधीच दुःखी नाही, माणूस हा दुसऱ्यामुळे दुःखी. 10 बाय 10च्या रूम मध्ये राहणारा माणूस असू द्या, त्याच्या सोभोवतालचे सगळे माणसं आपल्यापेक्षा गरीब आहेत, ह्याची जाणीव जोपर्यंत त्याला आहे तोपर्यंत तो सुखी आहे. त्याच्या सोभोवतालची माणसं जेव्हा फॉर्च्युनर मध्ये फिरायला लागले, जेव्हा मोठे मोठे बंगले बांधायला लागले, तेव्हा दुःखाला ते कारण. कळतंय का तुम्हाला? नाही कळत? लक्षात ठेवा, माणूस आपल्यामुळे दुःखी नाही, माणूस हा दुसऱ्यामुळे दुःखी आहे. उदाहरण क्रमांक 1 तुम्हाला दिलं, उदाहरण क्रमांक 2 देतो, ऐका. एका माणसाची चप्पल गेली आणि ती पाटील महाराजाच्या कीर्तनातच गेली. कोणाच्या? माझ्याच कीर्तनात चप्पल गेली. गडी जेवलाच नाही. कीर्तन झाला की माझ्याकडे आला, म्हणला मी जम्मू काश्मीरला ट्रिपला गेलो होतो, 5,000ची चप्पल आणली. किती? 5,000ची चप्पल आणली. तुमच्या कीर्तनात येऊन बसलो आणि चप्पल गेली. गडी जेवाच ना. घरी गेला की बायकोला म्हणायचा चप्पल गेली, गावात गेला की मित्राला म्हणायचा चप्पल गेली, जिथं जाईन तिथं म्हणायचा चप्पल गेली, चप्पल गेली, चप्पल गेली, चप्पल गेली. मग तो एका सज्जनाला भेटला आणि त्या सज्जनाला सांगितलं, महाराज मी कीर्तनाला गेलो, चुकून गेलो कीर्तनाला, कीर्तनाला गेल्यावर माझी चप्पल गेली, 3 दिवस झालं मी जेवलो नाही. त्या सज्जनाने दिलेलं उत्तर अत्यंत गोड आहे. गोंधळे नगर ते उत्तर असं आहे. त्याने सांगितलं, दाद्या, चप्पल गेली म्हणून तू दुःखी आहे, 5,000ची होती म्हणून तू दुःखी आहे, पण हा दुःखाचा विषय इथं थांबव. रोडच्या कडेला जा आणि त्या रोडच्या कडेला झोपलेली माणसं बघ. त्या माणसांना भगवंताने चप्पल घालण्यासाठी पायच दिले नाही, त्यांनी कोणावर दुःखी व्हायचं? मुद्दा लक्षात येतोय? मुद्दा लक्षात येतोय तुमच्या? आपण जीवन जगत असताना नामदेव महाराज अशा माणसाकडे बघून जीवन जगलं पाहिजे जे आपल्यापेक्षा गरीब आहे. आपण श्रीमंत माणसाकडे बघून जीवन जगायला गेलो तर आपण कधी सुखी होणार नाही. आपली झोपडीच आहे पंढरी भाऊ, आपली झोपडीच आहे. आपल्याला 10,000च महिन्याला येत असतील,
पण आपली मुलं बाळ त्याच्यामध्ये सुखी आहे, हे ज्याच्या अंतकरणाला कळतो तो जगातला सगळ्यात सुखी. चटणी भाकरच आहे आपल्या घरात. आणि महाराज हे आपल्या संतांनी लिहून ठेवलंय. हो, हे ज्ञानोबारांनी लिहून ठेवलंय महाराज. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझी झोपडीच आहे. पण ज्याला यायचंय ना त्यांनी या, ज्याला जायचंय ना त्यांनी जा, कोणावर बोजा नाही. आणि महाराज तुम्हाला एक बोलू का, देव नेहमी गरीबाच्या घरीच जातो. तुम्हाला वाक्य पटलं तर बघा, देव नेहमी गरीबाच्या घरी जातो. उदाहरण देऊ का, चला महाभारतामध्ये घेऊन जातो. पांडवाचा आणि कौरवाचं युद्ध होणार आहे. शांतीदूत म्हणून श्रीकृष्ण भगवान परमात्मा आले, शांतीदूत होऊन आले. पांडवाचा आणि कौरवाचं युद्ध होऊन द्यायचं नाही. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य सगळे बसलेत. 100 कौरव एका साईडला बसले. धर्मसभा भरली आणि धर्मसभेमध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा आले. आल्याच्या नंतर सिंहासन बसायला दिलं. सिंहासनावर श्रीकृष्ण भगवान परमात्मा बसले. भगवान परमात्मा गरीबाच्या घरी का जातो ह्याचं तुम्हाला मी दृष्टांत देतोय, याचा सिद्धांत तुम्हाला देतोय, ऐका. कृष्ण भगवान परमात्मा सिंहासनावर बसले आणि सिंहासनावर बसल्याच्या नंतर दुर्योधन म्हणतोय, देवा सुईच्या टोकावर बसल एवढी सुद्धा मी जमीन पांडवांना देणार नाही. कोण बोलतोय आणि कोणाचा कोण आहे तो? कोण म्हणलं मग सासरा आहे? कोणाचा कोण आहे? आणि पांडव आणि कौरव कोण आहेत? असं पंढरी भाऊ, मला प्रश्न असा पडतो, ते वैरी असतील, दुश्मन असतील, ही भूमिका वेगळी आहे. पण ते भाऊ असून सुद्धा भावाला सुद्धा सुईच्या टोकावर बसणारी जमीन देणार नाही. हा जर अन्याय देवाच्या समोर होत असेल तर देव कधी सहन करणार नाही. देवाने सांगितलं, पांडव माझे भक्त आहेत. पहा ती पांडव अखंड वनवासी, ते मला आठवतात, माझं भजन करतात. आणि माझ्या भक्ताला तू जर स्थान देत नसेल तर दुर्योधना तुझ्या घरचं पाणी सुद्धा मी पिणार नाही. दुर्योधन म्हणला, राज्यात कोणाच्या आलाय? माझ्या. राज्य माझं, मी राजा, सगळी प्रजा माझ्या अंडर आहे. आणि तू मला सांगतो माझ्या घरचं पाणी नाही पिणार, तुला पाणी देणार तरी कोण? सोन्याचं ताट होतं, पंचपक्वान्नाचं जेवण होतं. चांदीच्या ताटात तुपाचे नानाविध प्रकारचे पदार्थ बनवले होते. त्याचा घमघमाट सुटला होता. भगवान परमात्म्याने डुंकूनही त्याच्याकडे पाहिलं नाही. आणि विदुर काकाच्या झोपडीमध्ये भगवान परमात्मा गेला, योगेश महाराज, आणि तिथं कन्या खाल्ल्या. कन्या काय ती अवस्था, झोपडीत गेला, अहो बसायला जागा नाही. शेणाने सारवलेली ती झोपडी पावसाळ्यात गळतीये. अशा झोपडीत भगवान परमात्मा गेला. आणि विदुर काकाने त्यांच्या बायकोला आवाज दिला, अगं ऐकतेस का, देव आलाय. देव कोणाला म्हणले? बायकोला म्हणले, देव आलाय. बायको पळत आली. काय बसायला टाकावं, बसायला टाकायची सुद्धा ऐपत नाही, घरात काहीच नाही. विदुर काकाची पत्नी त्या घोंगडीवर बसली आणि देव खाली बसला. पुढं ऐका, पुढं ऐका. विदुर काकानी घरामध्ये केळी आणल्या होत्या, त्या केळी घेतल्या. विदुर काकाची पत्नी केळ काढलं, केळ सोललंय, गाबा आपण घेतला आणि कातडी दिली देवाला. ऐकताय ना तुम्ही? कातडी देव खातोय आणि गाबा विदुर काकाची पत्नी खाते. एवढा देव भावाचा भुकेलाय. देव गरीबाच्या घराला जातो, फक्त भाव असावा लागतो. तुमचा भाव जेवढा शुद्ध आहे ना, मग देव तुमच्याकडे येणार. भाव असला पाहिजे. आणि ज्याच्याकडे भाव आहे त्याच्याकडे देव आहे. आणि ज्याच्याकडे भाव आहे त्याच्याकडे संत आहे. संत तुमच्या घराला यावा वाटतात ना, मग तुमचा भाव असला पाहिजे. आणि तुमचा भाव असेल तर संत तुमच्या घराला येतील. आणि संत घराला आले, तुमच्या जीवनाला धन्यता प्राप्त होईल. नुसती धन्यता प्राप्त होणार नाही, संताच्या दर्शनामुळे तुमच्या जीवनातलं पाप जाईल. पाप झाली पाप तापा तुटी, झाली पाप तापा तुटी, झाली पाप ताप तुटी, झाली पाप ताप तुटी.
पापा तापा तोटे झाली पापा तापा तोटे झाली पापा तापा तोटे झाली पापा तापा तोटे झाली पापता पातुटी झाली पापता पातुटी झाली पापता पातुटी झाली पापा तापा तोट झाली पापा तापा तोट झाली पापा तापा तोटे दैन्य गेले उठा उठी दैन्य गेले उठा उठी झाली पापता पातुटी झाली पापता पातुटी हे देने गेले उठा उठी दैन्य गेले उठा उठी झाली पापा तापा तोटे तोटे झाली पापा तापा तोटे दुसऱ्या चरणात महाराज सांगतात झाली पापा तापा तुटी. कशामुळे? संताच्या दर्शनामुळे माझ्या जीवनातलं पाप गेलं. संताचं दर्शन झालं. संताच्या दर्शनाचा पहिला फायदा जीवन धन्य झालं. आणि जीवन धन्य झाल्यानंतर संताच्या दर्शनाचा दुसरा फायदा झाली पापा तापा तुटी. संताचं दर्शन झालं की पाप जात. मग ज्या माणसाला वाटतं ना आपल्या जीवनातलं पाप गेलं पाहिजे, त्यांनी संताला शरण गेलं पाहिजे, त्यांनी श्रीगुरूला शरण गेलं पाहिजे. जे श्रीगुरूला संताला शरण गेले त्यांच्या जीवनातलं पाप गेलं. कोणाचं पाप गेलं? उदाहरण क्रमांक 1, वाल्या कोळी. महाहत्यार आहे. जो दिसेल त्याला पकडायचं, त्याला मारायचं, त्याला लुटायचं. शास्त्र तर सांगतं एवढे माणसं त्यांनी मारले होते की 7 रांजणं भरले होते. म्हणजे माणूस मारायचा, खडा उचलायचा, रानात टाकायचा, अशी 7 रांजणं भरली होती. एवढी माणसं त्यांनी मारली होती. एवढं तर पाप आपण केलं. पण त्यानं सुद्धा केले रामायण. रामादी वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि प्रभूच्या आधी रामायण केलं. मग कशामुळे झालं हे? संत भेटले. कोण भेटले? नारद मुनी भेटले. संत जीवनामध्ये भेटले, जीवनाचा उद्धार झाला. संत जर सांगतात, ज्ञानोबा राज तर सांगतात, तृण अग्नी मिळे समरस झाले तैशे नामी केले जपता हरी. देवाचं भजन केलं, संताचं भजन केलं तर कितीही मोठी गंज असू द्या, कितीही मोठी गंज असू द्या पापाची, तिथं फक्त नामरूपी काडी एकदा तुम्ही वळायची आणि त्या गंजेला लावायची, क्षणार्धात ते सगळे पाप नष्ट होणार. पण त्या संतांना शरण गेलं तर संताच्या शरणतेमध्ये पापाची निवृत्ती आहे. पाप गेलं पाहिजे. आणि माणसाच्या जीवनातलं काय घ्यात जावं? पाप. माणूस पाप गेलं की शुद्ध होतो. पाप गेलं की माणूस शुद्ध होतो. आणि ज्याच्या मनामध्ये पाप आहे त्या माणूस शुद्ध होत नाही. कशानेही शुद्ध होत नाही. शुद्ध व्हायचं असेल संतांकडे जावं लागेल, देवाकडे जावं लागेल. तो कितीही पापी असू द्या, त्याचं पाप घालवण्याची क्षमता ही देवाच्या भजनात. कितीही पापी असू द्या त्याचं पाप जातं. देवाच्या भजनात एवढी ताकद आहे. देवाच्या भजनामध्ये एवढी ताकद आहे. काय होत नाही देवाच्या भजनाने. उदाहरण देऊ का? ऐका. जगद्गुरु तुकोबाराय उठले. भामचंद्र डोंगर, घोरडेश्वर डोंगर आणि भंडारा डोंगर. सकाळी उठले, विणा घेतला, चुपळ्या घेतल्या आणि तुकोबाराय भंडारा डोंगरावर निघून गेले. दुसऱ्या दिवशी जिजाबाई उठल्या. आज 2 दिवस झालं मालक घराला नाहीत आणि ती पतिव्रता माऊली. मालक जर जेवले नाही तर आपण कसं जेवायचं, यांना ती काळजी. आणि तीच पतिव्रता, नाही तर आताची पतिव्रता, पतीची वार्ता सऱ्या गावात. नुसतं म्हणायचं मी नाही खात आणि येऊ द्या, मी नाही खात. तुम्ही आल्याशिवाय, तुम्हाला पाहिल्याशिवाय मला घात जात नाही. 2 किलो बदाम तू एकटीने संपवली. सगळं तू खाती. नवऱ्याला म्हणती तुम्ही ना, तुम्हाला पाहिलं ना तरच मला जेवण जातं. अशी पतिव्रता नव्हत्या. जिजाबाई खरंच पतिव्रता होत्या. माझे मालक 2 दिवस झालं भजनाला गेलेत. अन्नाचा कण पोटात नाही. भाकरीची दुरडी घेतली, डोक्यावर घेतली, देहू गावाच्या येशी जवळ आल्या. दुरडी खाली ठेवली
आणि पत्नीला एवढा विश्वास होता महाराज, माझा मालक काय आबळ्या दुबळ्याचं भजन करत नाही. अरे जगाच्या मालकाचं भजन करणारा माझा मालक आहे. लोक म्हणतात माझ्या मालकाच्या कीर्तनात देव नाचतो. देव म्हणजे माझा मालक काय साधा असेल काय? काय पत्नीचा विश्वास, काय जिजाबाईंचा विश्वास. टोपली खाली ठेवली, मालकावर तेवढा विश्वास असावा. मालक म्हणला ना मी कीर्तनाला चाललोय गोंधळे नगरला, आपल्या गणेश मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कीर्तन आहे. तुम्ही म्हणायचं आटलं कुठलं कीर्तन तुमचं? कवा बी कीर्तन असतं का? उठलं सुटलं कीर्तनात. हे लेकराकडे कोण बघायचं? मायाकडे कोण बघायचं? त्याला जाऊ द्या कीर्तनाला, त्याला अडीचा जाऊ नका. कीर्तनाला चालल्याव सत्संगाला चालल्याव सप्त्याला चालल्याव पंगत द्यायला चालल्याव आडवायचं. इथं आडवीत नाहीत, आमच्या तिकडचं सांगतोय. इथल्या सगळ्या चांगल्या आहेत. इथं उलट्या सगळ्या घरी आल्या तर खंडेरायच घरी बसलेत. सगळ्या आल्यात, खंडेरायच कुठे गेलेत काय कळा. हे तर सगळे माझ्या ओळखीचेच आहेत. इथले कुठे आहेत? माझा मुद्दा आहे, एवढी श्रद्धा. टोपली खाली ठेवली, धरतीला कान लावला. नामदेव महाराज प्रकार असा घडला, ज्या पाऊल वाटेने तुकोबराय गेलेत ती पाऊल वाट, ती माती, ती धरती विठ्ठल 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 भजन करत होती. आणि आपलं तोंड करीत नाही. मी म्हणलं ना विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. महिला असा भजन करी द्या. तूच म्हण बाबा, तूच म्हण. माझ्या माग काय कमी ताप आहे का? तूच म्हण. म्हणा म्हणलं तरी म्हणतात पप्याचा बाप, पप्याचा बाप, पप्याचा बाप. म्हणलं हे पप्याचा बाप काय? ती म्हणली पप्याच्या बापाचं नाव विठ्ठल आहे. अरे पण विठ्ठल म्हणणं जगाच्या मालकाचं नाव आहे ना विठ्ठल. भजन केलं पाहिजे महाराज. भजनामध्ये एवढी ताकद आहे. प्रसंग सांगू का तुम्हाला? गोरोबा काकांचे हात तुटले. ऐकताय ना सगळे? गोरोबा काकांचे हात तुटले आणि हात तुटल्याच्या नंतर पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये कीर्तन सुरू झालं. आणि वाळवंटामध्ये कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर भानुदास महाराजांचं कीर्तन चालू आहे. वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे. सगळं संत मांदियाळी भजन करतायत आणि गोरोबा काकांच्या डोळ्यात पाणी येतंय. देवा तुझी टाळी वाजवण्यासाठी मला हात नाही. भानुदास महाराजांनी सांगितलं सगळ्यांनी वर हात करा, करा, सगळ्यांनी वर हात करा. भानुदास महाराजांनी सांगितलं वाळवंटात सगळ्यांनी वर हात करा. महिलांनी करा, पुरुषांनी करा, पाठीमागे बसलेले, चोरून खाली हात घेतलेले, व्हिडिओ कॅमेरावाले सगळ्यांनी वर हात करा असं भानुदास महाराजांनी सांगितलं. भानुदास महाराजांनी सांगितलं, गोरोबा काकांनी वर हात केले पण हाताचे पंजे नाहीत आणि गोरोबा काकांच्या डोळ्यात पाणी आहे आणि भजन सुरू झालं. विठोबा जोरदार टाळी टाळी टाळी. एक लक्षात घ्या, भगवान परमात्म्यानं आपले हात असे केले नाहीत. नामदेव महाराज, योगेश महाराज आपले हात असे केले नाही तर आपले हात असे केले. माझी भूमिका लक्षात घ्या. आपल्याला मागणाराच्या पंक्तीत बसवलं नाही तर देणाराच्या पंक्तीत आपल्याला बसवलंय. म्हणून आपण प्रत्येकानं दिलं पाहिजे. एक वाक्य सांगून जाईल गड्या हो. घनदाट जंगलाला आग लागली आणि घनदाट जंगलाला आग लागल्याच्या नंतर एक छोटीशी खारुताई ती आग विझवण्याचा प्रयत्न करते. मोठे मोठे पक्षी, सिंह, वाघ, हत्ती सगळे पळून जात आहेत. ती खारुताई पळत पळत समुद्राकडे जाते, चुचित पाणी घेते. त्या चुचित पाणी घेऊन त्या आगेवर टाकते, आग विझवण्याचा प्रयत्न करते. तिची ही हेलपाटा सिंहाने पाहिली आणि सिंह म्हणला, विडी का खुळी तू? अरे ती आग किती लागली, तो वनवा किती मोठा लागलाय, तुझ्या चुचीच्या पाण्याने ती आग विझणार आहे का? ती आग विझणार नाही, मरशील तू आग विझवता विझवता.
चांगलं काम करता करता मेली माणसं, पण त्यांनी परमार्थ सोडला नाही. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विचाराची लेकरं आहोत. मला सांगावं असं वाटतं, गुरुनाम गुरु विठ्ठल बाबा चौधरी बाबांच्या शेवटच्या काळात बाबांना सांगितलं, तुमच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्यात, तुम्हाला थोडं जरा वेगळं खावं लागेल. माळा काढणारे लई भेटतील, पण देह गेला तरी चालेल. ज्ञानोबाराय तुकोबारायची ही माळ शेवटपर्यंत काढणार नाही, मरण आलं तरी चालेल, असे सांगणारे श्री गुरु विठ्ठल बाबा चौधरी. ही गोष्ट लक्षात असली पाहिजे. धर्मासाठी त्याग केला, धर्मासाठी बलिदान दिलं, ही सुद्धा गोष्ट लक्षात असली पाहिजे. माझा मुद्दा असा आहे, ते खारुताईने सांगितलं, सिंहदादा माझ्या चुचीतल्या पाण्याने ही आग विझणार नाही, ही गोष्ट मला ज्ञात आहे. विझणार नाही, ही विझवता विझवता मी विझली जाईल, पण आग विझणार नाही. पण जेव्हा केव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा मी आग विझवणाऱ्यांमध्ये होते. माझं आग विझवणाऱ्यांमध्ये नाव येईल, आग लावणाऱ्यांमध्ये नाही. जेव्हा केव्हा गोंधळे नगरचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा सप्ते करणाऱ्यांमध्ये आम्ही, सप्ते बंद करणाऱ्यांमध्ये नाही. म्हणून इथं इतकं जरी दिलं, तिळाच्या ह्याने जरी दिलं, तरी ते अमाप आहे, अमाप, आणि दिलं पाहिजे. आपल्या जीवनातला 1 रुपयाचा जो भाग आहे, 1 रुपयातला 25 पैसे भाग हा धर्म कार्यासाठी दिलाच पाहिजे. आणि ते आपलं कर्तव्य आहे, दिलंच पाहिजे. दिलं तर वाढतंय. बरं कुठं द्यावं हे कळायला पाहिजे. बरं जिथं नाही तिथं लोक देतात, इथं ह्या कार्याला दिलं पाहिजे. म्हणून मंडळाला सहकार्य प्रत्येकाने करायचे, त्या कमिटीला प्रत्येकाने सहकार्य करायचे. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, माझं कीर्तन संपूर्ण तुम्ही विसरला तरी चालेल, पण अत्यंत महत्वाचा मुद्दा तो घरी घेऊन जा. या महाराष्ट्रात जगत असताना आपल्या वारकरी संप्रदायावर प्रेम करायला शिका. कळतंय ना? वारकरी संप्रदायावर प्रेम करायला शिका. आपण ज्ञानोबा तुकोबारायांची लेकरं आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांची लेकरं आहेत. अरे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. लोकमान्य टिळक या सगळ्यांनी हा महाराष्ट्र विचाराची जडणघडण करत असताना, या विचारासाठी, या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं बलिदान दिलेला महात्म्यांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र आहे, बाकीचे सगळे राष्ट्र आहे. हा देश भारत माता आहे. काय या देशाचं नाव? भारत माता आहे. आईचा दर्जा या देशाला आहे. आणि या देशात आपण जन्माला आलोय. इथं कोणी मुस्लिम नाही, इथं कोणी मराठा नाही, इथं कोणी समाजाचा, या जातीचा, त्या धर्माचा, या पंथाचा, पहिली ही कीड डोक्यातली काढा. तुम्ही आणि एकत्र येऊन जो कार्य करतो, हे धर्माचं कार्य आहे. आणि तुम्ही आणि मी हिंदू आहोत, ही गोष्ट लक्षात असू द्या. धर्मासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे. अरे हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का. हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का. सफेद है ईसाई का, उसमें छुपा तिरंगा है मेरे हिंदुस्तान का. अनेक धर्माची, अनेक जातीची, अनेक पंथाची माणसं एकत्र येऊन सार्वभौमत्वाचा संदेश देणारी ही भारत माता आहे. आपल्या देशावर प्रेम करा, आपल्या राज्यावर प्रेम करा. आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा, तरुणांनी एकत्र या. आत्ताचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे. या महाराष्ट्राला, वारकरी संप्रदायाला, प्रत्येक धार्मिक कार्याला तरुणांची गरज आहे. आणि प्रमोद सर प्रत्येक कार्यातून ते सांगतायत, तरुणांनी पुढे आलं पाहिजे. तरुणांची गरज आहे. मिलिटरीवर कोण लागतो आपल्याला? मिलिटरीसाठी कोण पाहिजे? तरुण. लग्नासाठी कोण पाहिजे? तरुण. आणि मग कीर्तनातच का आणावे लागतात धरून? आता ही आपली बारकाली सगळी टीम आपण उभा केली, पण आपल्या मंडळी सुद्धा, आपली पोरं सुद्धा टाळ घेऊन उभा राहिली पाहिजे. कारण हे कार्य आपलं आहे आणि ही काळाची गरज आहे. आम्ही कॉलेजला शिकत असताना, नामदेव महाराज तुम्हाला माहिती आहे ते विषय, मी कॉलेजला शिकत असताना मला एक परप्रांतीय शिक्षक शिकवायला होते. आणि ते म्हणायचे, बेटा तू ये टीला लगा के क्यों आता. काय म्हणायचे? बेटा तू ये टीला लगा के क्यों आता. मी म्हणलं सर तुम्ही मला म्हणलात तर म्हणलात, परत दुसऱ्याला म्हणू नका, नाही तर अवघड होईल.
कारण तुम्ही महाराष्ट्रात राहताय आणि आमची महाराष्ट्रीय संस्कृती आहे. आमच्या कपाळाला काय असलं पाहिजे, आमच्या हातात काय असलं पाहिजे, असं बांगड्या, आमच्या कपाळाला काय असलं पाहिजे. ती बघा माझी माऊली, ही माझी माऊली बघा, कपाळ भरून कुंकू लावलंय त्या माऊलीनं. हा, आणि गरुड पुराणात असं उदाहरण आलंय, कपाळ भर कुंकू जी माऊली लावते ती कपाळ भर कुंकू जर घरातल्या ज्येष्ठ माणसाने पाहिलं तर तिच्या नवऱ्याची 10 वर्ष आयु वाढते, आयुष्य वाढतं. अहो का सांगितलंय, जी कपाळाला लावते कपाळ भर कुंकू, जी डोक्यावर घेते पदर, जी मोठ्यांचा करते आदर, दिस इज इंडियन मदर. ही संस्कृती आपली आहे. म्हणून आपल्या संस्कृतीची जोपासना करा, आपल्या माणसावर प्रेम करा. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य बोलतो, मी सोडतो, 1 मिनिट माझ्याकडे राहिलाय. आपल्या माणसावर प्रेम करायला शिका. अत्यंत महत्वाचं वाक्य आहे माझं. आपला माणूस, आपल्यातला कोणीतरी कीर्तनकार म्हणून पुढे येतोय, आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीमागे उभे राहा. आपल्यातला कोणीतरी तरुण राजकारणात पुढे जातोय, त्याच्या पाठीमागे उभे राहा. आपल्यातला कोणीतरी वादक म्हणून पुढे येतोय, त्याच्या पाठीमागे उभे राहा. आपल्यातला कोणता तरी तरुण MPSCची परीक्षा देतोय, स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, डॉक्टरेटचा अभ्यास करतोय, वकिलीचा अभ्यास करतोय, नेट सेटच्या परीक्षा देतोय, त्याच्या पाठीमागे उभे राहा. अरे तो गरीब असला म्हणून काय झालं, सगळ्यांनी मिळून त्याला मदत करा आणि त्याला मोठं करा. ही काळाची गरज आहे. पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. याच्या पुढे बोलू का? 23 वर्षात 24 वर्षात गोंधळे नगरने एवढा सप्ताह करून काय दिलं, असं जर मला कुणी विचारलं तर गोंधळे नगरने 24 वर्षात कीर्तनकार दिला, हे माझं त्याला उत्तर आहे. 24 वर्षात एवढं सुंदर भजनी मंडळ दिलं, हे त्याला माझं उत्तर आहे. 24 वर्षात हे रोपट ज्यांनी लावलं त्यांचं नाव आजही पत्रिकेत आहे का? गाळलंय आजही पत्रिकेत आहे का? कारण त्यांनी हे चालू केलंय. आणि ती परंपरा आम्ही चालवू, हा पुढे वारसा. आणि ती परंपरा तुम्ही सगळे जोपासताय. सगळ्यात महत्वाचं, आपल्या माणसावर प्रेम करा. आणि त्याच्या पुढचं एक वाक्य बोलतो, माझी सेवा समाप्त करतो. तुम्ही आणि मी एक आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता महाराष्ट्राला ग्रहण लागलंय जाती आणि पातीच. ही एकमेव जागा आहे नामदेव महाराज, इथं जातीचा, धर्माचा, पंथाचा विचार केला जात नाही. ती वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आहे. ती काळाची गरज म्हणजे कीर्तन आहे. आता प्रत्येक डोक्यात एकच आहे. कुणी एखादा वक्ता उभा राहिला, माईकवर बोलायला लागला की त्याच्या डोक्यात पहिलं वाक्य येतंय, हे कोण्या जातीचं आहे. राजकारण त्यांची राजकारणी त्यांची पोळी भाजून घेत आहेत. बांधवांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, कधी आपण विचार केला नाही, हा चांभार आहे, हा साळी, हा माळी, हा कुंभार आहे. आपण ताटाला ताट लावून जेवलोय. आपण जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस आहे आणि आपल्या माणसासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. त्यांच्या वैरदाव्यापायी आपण भांडण न करता आपण गुणागोविंदाने राहिलं पाहिजे आणि सगळ्यांमध्ये एक भावना ठसावली पाहिजे. हा माझा भाऊ आहे, हा माझ्या महाराष्ट्रात राहतो, हा माझा बंधू आहे. आणि जोपर्यंत ही भावना आमच्या तरुणांमध्ये जागणार नाही तोपर्यंत धर्माचं कार्य होणार नाही. म्हणून ते अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्यांनी सगळ्यावर प्रेम करा. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हा आपला सप्ताह चालू राहणार आहे. याच्यात तीळ मात्र शंका, कोणाला शंका असेल तर त्यांनी मला येऊन विचारा, काय शंका आहे. शंकाच यायचं घ्यायचं काम नाही का? अरे तर खांदे समर्थक तयार झालेत, खांदे. जोपर्यंत सर तुम्ही आम्हाला नाही बोलवलं तरी येऊन आम्ही सेवा करणार, हा आम्ही तुम्हाला शब्द देतो. तुम्ही फक्त आम्हाला सांगा या, आम्ही येणार. इथं प्रत्येक माणसाच्या शब्दाला, अहो ज्ञानोबराय तुकोबरायांचं सेवा करणारी तुम्ही माणसं आहे आणि तुमच्या सेवेत तुम्ही आम्हाला जर रुजू करत असाल तर आमचं हे भाग्य आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो, कीर्तनाला पूर्ण विराम देतो.